नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण भाजीचा एक मस्त प्रकार बघणार आहोत जो महाराष्ट्रामध्ये लग्न समारंभात किंवा सणावाराला खूप आवडीने केला जातो। आलं ना लक्षात? ती म्हणजे अळूची पातळ भाजी। चला तर मग आज आपण त्याचं साहित्य आणि कृती बघूया। ही अळूची पानं आहेत अशी। ही बाजारात भाजीचा अळू म्हणून मिळतो तशी घ्यायची आहे। ही 6 पानं घेतली आहेत मी। आपल्याला 3 वाट्या अळू हवाय बारीक चिरलेला, तर अंदाजाने घ्यायचे आहेत आपल्याला। हा अळू आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या दांड्या आहेत ना देठ, ती पण घ्यायची आहेत आपल्याला। ही अशी आंबट चुका नावाची पालेभाजी आहे। थोडी आंबटसर चव असते या पानांची। ही अळूच्या भाजीत घालतात पानं, त्यामुळे अळूचा जो खाजरेपणा असतो ना तो कमी होतो। ही आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून पाऊण वाटी घ्यायची। आता हे बाकीचं साहित्य बघूया आपण। ही चण्याची डाळ आहे, हे शेंगदाणे आणि हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत। हे मी 5 तास आधी भिजवून ठेवलं होतं पाण्यामध्ये। ही चण्याची डाळ 1 टेबलस्पून घेतली होती, शेंगदाणे 1 टेबलस्पून, सुक्या खोबऱ्याचे काप 10-12, नंतर हे मुळ्याचे असे काप करून घेतलेत। मुळा स्वच्छ धुवायचा आणि त्याचे असे काप करून घ्यायचे। 14-15 काप आहेत। बेसन आहे 2 टेबलस्पून, नंतर काजू पाकळी आहे 12-15। ही धने पावडर आहे 1 टीस्पून, जिरे पावडर 1 टीस्पून, हा चिंचेचा कोळ आहे 1 टेबलस्पून, गूळ घेतलाय बारीक चिरून 2 टेबलस्पून, नंतर एका मिरचीचा खरडा करून घेतलाय, 5-6 कडीलिंबाची पानं आहेत, गोडा मसाला आहे अर्धा टीस्पून, तिखट अर्धा टीस्पून, आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो, मोहरी अर्धा टीस्पून, हळद पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून, मीठ लागेल चवीप्रमाणे, तेल लागेल आपल्याला फोडणीला आणि पाणी लागेल। ही अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत मी। नंतर त्याची ही देठ या दांड्या काढून घेतल्या आहेत बाजूला। आता ही पानं आपल्याला आधी चिरून घ्यायची, बारीक चिरायचे शक्यतो। अशी चिरून घेते सगळी। ही अळूची देठ आपण आधी असं दोन्ही बाजूनी थोडं थोडं कापून घेऊया। असं त्याचे 2 भाग करायचे आणि हे असं त्याचं साल काढायचं, असं सोलून घ्यायचं आपल्याला। सगळ्या दांड्या सोलून घेऊ। हे पहा असं सहज निघतं ते। हे चिवट असतं, शिजत नाही, त्यामुळे आपल्याला सोलून घ्यायचं। हे असं काढून घ्यायचं, सगळं काढून घेते। ही अशी देठ सोलून घेतली आहेत सगळी। आता ही बारीक चिरायची आहेत आपल्याला, असं बारीक चिरून घेते। ही आंबट चुक्याची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत मी, ती पण आता आपल्याला बारीक चिरायची आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं मागे त्याप्रमाणे पालेभाजीवर माती असू शकते, बारीक कीड असू शकते, म्हणून एका पातेल्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ही पालेभाजी बुडवायची, हळूच चोळून पाणी काढून टाकायचं। असं 2-3 वेळा करून पालेभाजी स्वच्छ करायची। चिरून घेते बारीक। या वाटीच्या मापाने मोजून घेतली आहे मी भाजी। ही बारीक चिरलेली अळू आणि देठी आहे 3 वाट्या, नंतर हा आंबट चुका आहे, हा पाऊण वाटी आहे। काही पानं ना लहान मोठी असतात अळूची, म्हणून मी वाटीने मोजून घेतलंय प्रमाण। या कुकरच्या डब्यामध्ये आपण भाज्या काढून घेऊ। आंबट चुका घालते, भिजवलेली चण्याची डाळ घालते, दाणे घालते, मुळ्याचे काप केले ते घालते। मुळ्याची खूप छान चव येते या भाजीला। आणि हे खोबऱ्याचे काप घालते। अर्धी वाटी पाणी घालते याच्यावर। या कुकरमध्ये खाली पाणी घातलंय मी 2 वाट्या आणि हा डबा याच्यात ठेवते आणि झाकण लावायचं आहे आपल्याला। आता
कुकरच्या 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचा आहे कुकर आपल्याला. कुकर गार झालाय आपला. झाकण काढून घेते आणि हा डबा काढून घेऊ बाहेर. शिजलंय बघा छान सगळं. ते आता असं पळीने घोटून घ्यायचं व्यवस्थित. या दोन्ही भाज्या असं घोटून घेते छान. काजू घालते त्याच्यात. ते आता शिजतील तेवढ्या उष्णतेवर. आपण पुन्हा शिजवू गॅसवर तेव्हा. आणि बेसन घालते. आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं. एकसारखं करून घ्यायचं. या कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय मी. आता हे छान मिसळलंय बघा पीठ याच्यामध्ये. तर 1 वाटीभर पाणी घालते त्याच्यात. आपल्याला कसं घट्ट पातळ हवंय त्याप्रमाणे करायचं. नीट मिसळून घेते. फोडणी करायची आपल्याला. मोहरी घालते, मिरची आणि कढीलिंबू घालते, हळद घालते, हिंग घालते. हलवून घ्यायचं नीट. आणि हे आपण मिश्रण तयार केलंय ना भाजीचं ते घालते. सावकाश घालायचं तर उडू शकतं अंगावर. थोडं पाणी घालून सगळं काढून घेतलंय. आता याच्यात सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला. गोडा मसाला घालते, धने पावडर घालते, जिरे पावडर घालते. या सगळ्याची एक छान चव येईल भाजीला. तिखट घालते. तिखट आपल्या आवडीप्रमाणे जसं हवं तसं. आणि आता चिंचेचा कोळ घालूया. आंबट चुका घेतलाय आपण, पण चिंचेची पण चव हवी त्याला थोडी, त्यामुळे छान लागते भाजी. आणि आता गूळ घालायचा आहे. नीट मिसळून घ्यायचं. मीठ घालते चवीप्रमाणे. आता हे शिजू द्यायचं आहे आपल्याला 1-5 मिनिटं. घट्टसर होते ती नंतर भाजी, म्हणून थोडंसं पाणी घालू शकतो आपण. थोडं पाणी घालते. आणि आता व्यवस्थित मिसळून शिजू द्यायचंय. 5 मिनिटं झाली आहेत. शिजली आहे भाजी आपली. आता 5 मिनिटं याच्यासाठी की आपण बेसन घातलं नाही याच्यात, डाळीचं पीठ ते कच्चं आहे, तर ते शिजायला हवं ना, म्हणून थोडा वेळ लागला. हे बघा झाली आपली भाजी तयार. आता बोलमध्ये काढून घेते. ही अशी मस्त अळूची पातळ भाजी तयार झाली आहे आपली. तुम्ही नक्की करून बघा ही. आणि या भाजीप्रमाणेच पालकाची आणि चाकवताची पातळ भाजी केली आहे मी, व्हिडिओ केला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली तुम्हाला देते, तर तुम्ही जरूर बघा. आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नेहमीप्रमाणे पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.